पुढे जीवनामध्ये त्यांना प्रोत्साहन मिळावं यामुळं त्यांनी जो छोटेखाना कार्यक्रम घेतलेले पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं त्याच्याबद्दल शिंदे सरांचं आणि विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय होते असं छोटे छोटे सत्कार घेतल्यामुळं तुम्हाला जीवनामध्ये आपण मोठं काहीतरी करावं, अजून अचिव्हमेंट काहीतरी आपण मिळवावं, आपलं जीवन एक सुंदर बनवावं. त्याच्यासाठी शिंदे सरांनी 35 वर्ष झालं या ग्रुपमध्ये कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट नव्हता, काहीच नव्हतं इथं ग्रुपमध्ये. कॉम्प्युटर म्हणजे काय हे माहीत नव्हतं. 35 वर्षापासून शिंदे सर या ग्रुपमध्ये कॉम्प्युटरचं शिक्षण देत आहेत. आता आधुनिकतेने आपला हा इन्स्टिट्यूट तयार करून इथं फक्त MSc न शिकवता त्यांनी टॅली आणि DTPचं देखील शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले. आजूबाजूच्या खेड्यातल्या विद्यार्थ्यांना देखील आणि ग्रुपमधल्या विद्यार्थ्यांना देखील त्याचं बेनिफिट होणार आहे. आणि ते मला पण वाटत होतं सर बाबा MSc काय नाही, बौद्धिक क्षमता काहीच नाही आहे MSc शिकवली नाही असं मला वाटत होतं. परंतु तसं नसताना मला असं कळालं मी ज्यावेळेस MSc केलो खरंच या MSc काहीतरी काय शिकण्यासारखं आहे, आपल्या बौद्धिक क्षमतेला भाव मिळण्याचं आहे. त्याच्यासाठी मुलांना तुम्ही MSc म्हणा, कॉम्प्युटरमध्ये तुम्ही एज्युकेशन घ्या, IT मध्ये एज्युकेशन घ्या, तुम्ही इलेक्ट्रॉनिकमध्ये एज्युकेशन घ्या. आता सर म्हणले तुम्हाला काय म्हणले, आता ज्यांना आर्टला जायचं आहे त्यांनी आर्टला जावा, ज्यांना कॉमर्सला जायचं आहे त्यांनी कॉमर्सला जावा, ज्यांना सायन्सला जायचं आहे त्यांनी सायन्सला जावा. मान्य आहे. परंतु काय माहिती आहे का, या जगामध्ये जर आपल्याला तारायचं जर असलं, आपल्याला जर डेव्हलपमेंट जर करायचं असलं तर आपल्याला व्यावसायिक शिक्षणाशिवाय पर्याय नाही मुलांना. म्हणून आपण व्यावसायिक शिक्षण घ्यायलाच पाहिजे. हे MSc म्हणा, त्याच्यामुळे तुम्ही आज BEला जर व्हायचं म्हणलं किंवा डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं म्हणलं त्याचं कुठं तुम्हाला बेनिफिट होणार आहे. दररोजच्या जीवनामध्ये देखील याचं ते MSc तुम्हाला उपयोग होणार आहे. आता काही शिक्षक पण होते, काही शिक्षक जॉबला लागल्यानंतर देखील त्यांना MSc कंपल्सरी आहे. त्यावेळेस शिंदे सरांकडे त्यांनी आले, सर आम्हाला MSc आम्हाला कॉम्प्युटरच चालवायला येत नाही, आम्हाला काहीच येत नाही. बरं तशा देखील शिक्षकांना म्हणा, तशा देखील विद्यार्थ्यांना म्हणा एक चांगल्या पद्धतीनं कॉम्प्युटरचं शिक्षण देण्याचं शिंदे सरांनी मनापासून 35 वर्षापासून प्रयत्न करत आहेत. आणि त्याने या मुरुम आणि मुरुम परिसरातील भरपूर विद्यार्थ्यांना आणि भरपूर जे शिक्षक आहेत ते जे गव्हर्नमेंट जॉब आले आहेत ते त्यांना पण MSc आवश्यक आहे. म्हणजे गव्हर्नमेंटनं असं रूल केलं आहे बाबा तुम्हाला जॉब लागला तर तुम्ही 6 महिन्यात MSc सर्टिफिकेट तुमच्याकडे असायलाच पाहिजे. त्यामुळं त्याने भरपूर जणांना MSc करून त्याने जास्तीत जास्त लोकांना आपला इन्स्टिट्यूटचा बेनिफिट कसं होईल ते प्रयत्न केलेले आहेत. आणि त्याच पद्धतीनं तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये आता सर सांगितल्यासारखं जे आता पुढे आपल्याला आर्ट घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचं आहे, सायन्स घ्यायचं आहे, कुठलं पण क्षेत्र निवडा, त्या क्षेत्रामध्ये आपण जीवनामध्ये यशस्वी व्हायचं, आपलं जीवन सुंदर बनवायचं, आपल्या आईवडिलाबरोबर सारखं कॉन्टॅक्ट ठेवायचं, आईवडिलांना विचारायचं, आपलं मोठं भाऊ किंवा मोठी बहीण एज्युकेटेड असलं तर त्यांना विचारायचं. जर एवढं पण जर होऊन पण जर आपल्याला चांगलं जर मार्गदर्शन म्हणजे कन्फ्यूज जर असलो आपण तर देखील आपण काय करायचं माहिती आहे का, जे एक्सपर्ट आहेत ते कोणतरी एज्युकेटेड आहेत बाबा हे गोष्टी आपण शिकला. फॉर एक्झाम्पल उदाहरणासाठी बाबा काही विद्यार्थी काय म्हणतात मी इंजिनियर होणार आहोत, काही विद्यार्थी काय म्हणतात मी डॉक्टर होणार आहोत. परंतु काही विद्यार्थ्यांचं असं असतंय मी डॉक्टर पण बनू शकतो, इंजिनियर पण बनू शकतो, नेमकं व्हायचं काय. मग ते कन्फ्यूज न होता त्याच्या आपण फॅमिली मॅटरवर म्हणजे घरातले सर्वजण मिळून त्या पद्धतीने आपण ॲडमिशन घ्यायचं आणि आपलं जीवन सुंदर बनवा. आणि असंच नाही तेव्हा का जीवन तुम्ही आत्ता सर म्हणल्यासारखं जे 70, 80, 90च्या पुढे मार्क घेतले ते 90% आहेत, त्याच्या पुढे जास्त मार्क घेतले ते त्या विद्यार्थ्यांचा पण सत्कार आहे. आणि ज्यांनी कमी मार्क घेतला त्यांचा पण सत्कार आहे. असं नाही बाबा एखाद्याला 99.80 मार्क भेटले, एखाद्याला 98.60 मार्क भेटले तर मला पुढे कमी येते तेवढ्या तरी पण घाबरायचं नाही मुलांना मुलींना. काय असते माहिती आहे का, जे मार्क येते ते मार्क माझे येते, माझे स्वतःचे येते, त्याच्यावर मी माझं जीवन डेव्हलप करणार. आज भले मला मार्क कमी पडले असतील, पुढे मी 12वीला जास्त घ्यायचं प्रयत्न करेन, नाही त्याच्या पुढे भले मी डिग्री कॉलेजला जास्त मार्क घेईन, भले तेवढे बी नाही तरी पण मी जीवनात यशस्वी होईल. आणि जे बी माझ्यापेक्षा जास्त मार्क घेतले त्यांच्यापेक्षा मी टॉपर राहीन. जीवनात सुंदर जीवन जगणे आणि भरपूर अर्थनियोजन म्हणजे भरपूर पैसा कमवणं आणि चांगल्या मार्गाने पैसा कमवणं हे देखील जीवनाचं एक साध्य आहे. आपल्या आईवडिलांना, आपल्या फॅमिलीला, आपल्या कुटुंबाला, त्या सर्वांना सुखी ठेवणं आणि आपण एक चांगलं व्यक्तिमत्व होऊन हा भारतामध्ये चांगलं जीवन जगणं हे देखील महत्त्वाचं आहे. आपण मार्क कमी भेटलो किंवा जास्त भेटलो, एखाद्या वर्षी मी मार्क घेत असताना, एखाद्या वर्षी मी परीक्षा देत असताना
मी मागं पडलो किंवा त्या परीक्षेमध्ये मला यश मिळालं नाही तरी पण खचून जायचं नाही. जीवनामध्ये सतत पुढे जायचं, विचार करायचं, सारखं व्यवस्थित माइंड ठेवायचं, कुठल्याच गोष्टीला घाबरायचं नाही म्हणून देखील कोणाला आकडे तिकडं पण बोलायचं नाही. आपलं जीवन सुंदरच बनवायचं आहे, सुंदर विचार ठेवायचं, मला मोठं व्हायचं आहे जीवनामध्ये, मला यशस्वी व्हायचं आहे, मी सतत प्रयत्न करणार आहोत. जे बी टॉपरचे माणसं आहेत ते, जे बी टॉपर विचार देणार आहेत ते, त्यांना सर्वांना मी भेटतो. शिंदे सरांनी हे सर्व काम 35 वर्षापासून या मुलांमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे. तरी पण त्याचं तुम्हाला बेनिफिट होऊ लागले मुलांना. त्या पद्धतीनं तुम्ही आपलं जीवन सुंदर बनवा, काहीतरी जीवनामध्ये यशस्वी व्हा, आपल्या आई वडिलांना चांगलं वाटेल, आपल्याला स्वतःला देखील चांगलं वाटेल. त्या पद्धतीने आपण जीवनामध्ये यशस्वी व्हायचं बघा. एवढं बोलतो आणि शिंदे सरांनी आम्हाला इथं बोलून तुमचा सत्कार केल्याबद्दल आणि तुमच्यापुढे 4 शब्द बोलायला सांगितल्याबद्दल आम्ही शिंदे सरांचा आणि त्या इन्स्टिट्यूटचा धन्यवाद आभारी आहे.